राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय राम 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी हाय सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी आवडी बहुत बरवा
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम। सदा नाम घोष करो हरि कथा 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार 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 आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत असो ऐसा मोठे आठवची नाही असो ऐसा मोठे आठवते नाही असो ऐसा मोठे आठवची नाही असो ऐसा मोठे आठवते नाही देहीच विधेयी भोगोदशा देही विजय भोगोदशा देही विजय भोगोदशा सर्व सुख लालो सर्व अलंकार 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 आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप आले झालो आम्ही पापा पुण्य पाप पुण्य पाप पुण्य सर्व सुख लालो सर्व अलंकार 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 आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत पार माई पार हरिभक्तपरायण चिंतामण महाराज सानप आणि हरिभक्तपरायण भगवान महाराज मेदगे सदा नाम घोष करो हर कथा सदा नाम घोष करो हर कथा सदा नाम घोष करो हरि कथा
सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्त समाधान तेरे सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व आनंदे भर डोलत सो आनंदे भर आनंदे भर डोलत सो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो निर्भर डुलत सो निर्भर डुलत सो
सदा नाम घोष करो हरि कथा, तेणे सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो।
असो ऐसा कोठे आठवची नाये देहीच विधेयी भोगुदशा असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलतसो योऽन्त प्रविशमुवाच मिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगाधे प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सम्पादनां विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं इंद्रायणी तिरी धन्य देहुग्राम तेथे जन्म घेती सवे तुकया राम अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती श्री तुका राममूर्ती मूकं करोति वाचालं पुंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद महादेवं परमानंद महादेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तुझरी चरण संततिया तुझरे चरण संततिया तुझरे चरण संततिया तुझरे कृपदाने बाबा की सद्गुरु कृपदाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत संत हृदय सम्राट विश्ववंद्य पंचम वेद निर्माते देहू निवासी असणारे संत श्रेष्ठ महाराष्ट्र भूषण
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग. तसा संप्रदायामध्ये सम्मिलित झालेला समग्र संप्रदाय, या संप्रदायामध्ये शुद्ध अंतःकरणाने आपली सेवा रुजवणाऱ्या वारकऱ्यांच्या सहजासहजी प्रत्येकाच्या पाठ असणारा, तसं वक्ता म्हणत असतात की अभंग परिचित, तसे बरेच अभंग तसे अपरिचित असतात, पण हा अपवादात्मक आहे. तसा अभंग परिचित आहे. सर्वांना शब्द नसेल तोंडपाठ, पण थोडासा कानफडातला आपलं ते कानपाठ आहे की थोडासा कानावर येणारे सूचक आणि जाणीव असणारे शब्द, असा श्री तुकोबारायांचा हा नामाचं महत्व सांगणारा, मानवी जीवनाच्या पारमार्थिक जीवनातल्या जडणघडणीमध्ये उत्तुंग शिखरावरती आपल्या जीवनाचा परमार्थ ध्येय साधनेपर्यंत परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी या कलियुगामध्ये ज्या नामचिंतनाला नामसाधनेला अनन्यसाधारण महत्व आहे, त्या नामाच्या महत्वाचा परिणाम मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंत मानवी मनावर काय परिणाम होतो आणि त्या परिणामाची वास्तविक स्थिती श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा स्पष्ट करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. या संबंधाने कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार. श्री क्षेत्र बोरीवली, मुंबई शहरातील बोरीवली या गोराई परिसरामध्ये चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह गोरक्षनाथ वारकरी संप्रदाय मंडळ गोराई आयोजित अत्यंत भव्य दिव्य गोड हा अखंड हरिनाम सप्ताह या परिसरातील सर्व भाविक मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी, तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहकार्य करतात, सम्मिलित होतात. सर्व भाविक, सर्व क्षेत्रातली माणसं ह्या कार्यक्रमामध्ये सक्रिय आहेत. पहिल्या प्रथमतः आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रातली माणसं कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपली सेवा नोंदवतात, सेवा सक्रिय करतात. कारण सर्वानुमते सर्वांची सेवा या भक्तराज मंडपामध्ये, या भक्ती ज्ञानाच्या या पवित्र यज्ञामध्ये आपली सेवा देतात, म्हणून एवढं मोठं काम होतं. हा सप्ताह या जागेवर आल्यानंतर असं वाटत नाही हा शहरातला, जसं आपल्याला जसं 500 स्क्वेअर फूट, 800 स्क्वेअर फूट, फार झालं तर 1000 स्क्वेअर फूट छोट्याशा घरात शहरामध्ये वास्तव्य करावं लागतं, तर सप्ताहासाठी एवढी मोठी जागा कुठं, तर ती मोठी जागा फक्त बोरीवलीमध्ये. आलं का लक्षात? या गोराई आयोजित या परिसरामध्ये या मंडपात आल्यानंतर असं वाटतं दादांनो की हा सोहळा गोराई मधला नाही, जणू काही गोराई मध्ये पंढरी अवतरलेली आहे. पंढरी अवतरलेली, एवढं गोड, सुंदर, छान, पवित्र, स्वच्छ, कुठलीच भागवा भागवी नाही, कुठलीच अडचण नाही. घ्या समजून, होईल तसं होईल असं अजिबात दिसत नाही. आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन तर अजिबात वाटत नाही, असं वाटतं जागर आहे, उद्या काला करावा, असं सुंदर नियोजन आहे. माझा एक स्वभाव आहे, ही तुमची स्तुती नाहीये, ही तुमच्या केलेल्या कर्तृत्वाची वस्तुस्थिती आहे. विठ्ठल 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 आणि म्हणून अत्यंत गोड हा सप्ताह इथे होऊ पाहतो आहे. आणि परमपूज्य सद्गुरु निष्काम कर्मयोगी सद्गुरु बालकनाथजी महाराज, श्री गुरु किसननाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आदरणीय श्री बाबांच्या या पवित्र कुशल अशा आशीर्वादाने, मार्गदर्शनाने हा उत्सव इथे पाहतो आहे. आणि या आजच्या ह्या कार्यक्रमाची सेवा, पहिल्या दिवसाची सेवा, सर्व कार्यकारिणी, सर्व भजनी मंडळी, सर्व सप्ताहामध्ये सर्व पदाधिकारी मंडळी आहेत. प्रत्येकाकडे भिन्न भिन्नतेने सेवा दिलेली आहे.
कोणाकडे काय सेवा, कोणाकडे काय सेवा, असे सर्व आमची कार्यकारिणी मंडळी, पदाधिकारी मंडळी, भाविक मंडळी, वारकरी मंडळी, तरुण ज्येष्ठ मंडळी, सर्वांचं सक्रिय कार्य या मंडपामध्ये, या भक्ती कार्यामध्ये, या सप्ताहामध्ये ते दिसत आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांच्या निमंत्रणाने मला हे मिळालेलं निमंत्रण आहे. सेवेला हजर झालेलो आहे. निर्धारित वेळेत कीर्तनाची सेवा समर्पित करूया. विठ्ठल विठ्ठल सर्व महाराज मंडळी आहे, सर्व वारकरी मंडळी, परमोच्च अशी भजनाची वारकरी संप्रदायाची सेवा करणारी सर्व गोड अशी टाळकरी मंडळी आहेत. सर्व बाल तरुण मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी, सर्व टाळकरी मंडळी इथे उपस्थित आहेत. आदरणीय सर्व गायक महाराज, वादक महाराज, सर्वांचा नामनिर्देश मला परिचित नाही आहे. भीमराज महाराज आहेत, माझ्याबरोबर आलेले चिंतामण महाराज आहेत. इंद्रभूमिकेतून माझे दोन्ही परमस्नेही मृदंग वादक आदरणीय श्री महाराज मंडळी आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्यांचे सर्व सहकारी भाविक मंडळी इथे उपस्थित आहेत. आणि एवढ्या या मुंबई शहरामध्ये एवढा चांगला साऊंड, तो अत्यंत प्रभावीपणाने, कारण असं म्हटलं जातं बऱ्याच वेळेला कीर्तनकाराचा प्राण म्हणजे साऊंड सर्व्हिस आहे आणि ती काळाची गरज आहे. खूप आवाज पाहिजे असं नाही, पण थोड्या आवाजात क्वालिटी आणि चांगलं असावं, ती साऊंड सर्व्हिस म्हणजे आमच्या सचिन दादाची आहे. विठ्ठल विठ्ठल आणि असं चित्र पाहायला फार कमी सापडतं. सहजासहजी कीर्तनामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, पण तो तरणा भाग्यवंत जीन्स पॅन्टवर नाही, आलं का लक्षात? तो टी शर्ट वर नाही. सर्व आमची महाराज मंडळी, तरुण ज्येष्ठ वारकरी मंडळी बहुतांशी 98% धोत्रावर आहे. तुम्ही म्हणाल मग 2% काय केलं होतं? 2% कदाचित पॅन्ट असेल म्हणून 98%. विठ्ठल काही अडचण नाही, काही अडचण नाही. पॅन्टवाल्यांनी उभं राहू नये असं नाही, पण संप्रदायाची निष्ठेची सेवा शक्य तेवढं आपल्या पोशाखातलं हे दर्शन आपण सर्व वारकरी भाविक मंडळाने हे सर्व दाखवलेलं आहे. कारण संप्रदायाला सुद्धा तत्व आहे. संप्रदायाच्या त्या तत्वातून मिळणारा हा आनंद आहे. कारण संप्रदायामध्ये सुद्धा प्रमुख स्थानावर अनेक काही शिस्त, काही तत्व आणि काही सगळ्या गोष्टींच्या अशा भावना प्रत्युत्पन्न स्थितीने ते आपल्याला दिलेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रातलं भूषण आहे, प्रत्येक क्षेत्रातला ड्रेस आहे, प्रत्येक क्षेत्रातलं कार्य आहे. आलं का लक्षात? जसं ट्रॅफिक हवालदाराला विदाउट ड्रेस घालून उभं राहता येणार नाही, हा जसा दंडक आहे, तसं ज्येष्ठांनी यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवो तरोजनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, तया नाम धर्म ठेविती. म्हणजे ही परंपरा आपल्या संप्रदायाची जी आपल्याला दाखवून दिलेली आहे, ते आपण सगळ्या भजनी मंडळाने, या परिसरातल्या सर्व वारकऱ्यांनी ती मात्र अनुभवून ती पूर्ण केलेली आहे. ही सर्वांना अभिनंदनाची बाब आहे. विठ्ठल विठ्ठल निर्धारित वेळेत आपण कीर्तनाची सेवा आपण समर्पित करणार आहोत. अत्यंत सुंदर नियोजन आपण सर्व भाविकांनी केलेलं आहे. पहिल्या दिवसाची ही कीर्तन सेवा आहे. बऱ्याच अंशी पहिल्या दिवशी कीर्तनाला अनेक गोष्टींची कमतरता दिसते, पण मी बोलून गेलो, कुठल्याच प्रकारची कमतरता इथे असं वाटत नाही. सर्व परी हा कार्यक्रम आपण सर्वांनी गोड आयोजित केलेला आहे. आणि वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे की कीर्तन परंपरेमध्ये गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांच्या परंपरेपासून जे काही अभंग प्रकरण पाडल्या गेली गुरुवर्य मामांनी, त्या प्रकरणामध्ये नामपर, उपदेशपर, स्थितीपर, अद्वैतपर, संतपर, अनेक प्रकारचे खिडिया, अनेक प्रकारचे जे अभंग आहेत, त्या अभंगातून वेगवेगळ्या प्रकारे जसे प्रकरण आहेत, तसं नामपर हे एक प्रकरण आहे. आणि त्या नामपर प्रकरणातला अभंग संप्रदायाचा अलिखित नियम आहे. नामपर प्रकरणातला अभंग हा पहिल्या दिवशी असावा आणि जागराला मागणीचा अभंग असावा
आणि काल्याच्या कीर्तनाला गवळण आणि काला प्रकरणातला असावा, ही संप्रदायाची परंपरा आहे. विठ्ठल म्हणून पहिल्या दिवशी नामाचं वर्णन करावं. आपल्या आध्यात्मिक भावनेने आपल्या जीवनाला जो पारमार्थिक आनंद मिळतो, त्या परमार्थाचं मूळ हे नाम आहे. त्या परमार्थाचं मूळ ही नामसाधना आहे. त्या नामसाधनेचं महत्व आपल्या परमार्थिक विचारांना किती कारणीभूत आहे आणि त्या नामसाधनेतून केलेल्या परमार्थातला जो रिझल्ट आपल्या उत्तर कार्याच्या किंवा आयुष्याच्या कार्याच्या शेवट केलेल्या परमार्थाचा सांगोपांग जो परमार्थ आपल्या जीवनामध्ये जो घडतो ना, तो या कलियुगामध्ये फक्त नामाने घडतो आणि ही नामचिंतनाची साधना श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक युग परत्वे वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगितल्या होत्या. त्याचं चिंतन आपण पुढे करणार आहे. म्हणून असे प्रकरण पाडली. गुरुवर्य मामासाहेबांनी जेव्हापासून एसपी कॉलेजला प्राध्यापक असताना आणि त्याच्यानंतर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपली सेवा गुरुवर्य मामांनी देत असताना, त्यावेळेला मामांनी हे गाथेतले प्रकरण आहेत. कारण वारकरी संप्रदायामध्ये मामासाहेब दांडेकर एक वेगळ्या उत्तुंग शिखराचं व्यक्तिमत्व या संप्रदायाला लाभलं. म्हणून नंतरच्या काळातला स्टँडर्डलायझेशन परमार्थ म्हणजे हा वारकरी संप्रदायातला मामापासून आलेला हा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या जीवनातला एक प्रसंग मला आठवला की मामासाहेबांच्या पारमार्थिक जीवनातली उंची किती साधी आणि ती किती श्रेष्ठ ठरली. एसपी कॉलेज पुण्याचं तिथले प्राध्यापक होते मामासाहेब. एकदा त्यांच्या स्टाफ मेंबर्सने असं बाबा विचारलं गेलं, मामा ब्रह्मचारी होते, असं विचारलं गेलं की मामा म्हटले आणि तसं तर ह्या जीवनामध्ये ग्रस्ताश्रम श्रेष्ठ आश्रम आहे, तुम्ही लग्न का केलं नाही? लग्न करावं अशी आपल्याकडे पद्धत आहे. तो एक आश्रम आहे, ती एक परंपरा आहे, ती एक आपली संस्कृती आहे. आणि काही काही माणसं म्हटले तुम्ही तर एक सुद्धा नाही, काही काही दोन दोन करतात म्हटले. आलं का लक्षात? पण तुम्ही एक सुद्धा नाही. मामांनी जे दिलेलं उत्तर ते विनोदातलं आपल्या स्टाफ मेंबर्सला छान दिलं. माऊली मामांनी सांगितलं, दोन का करतात हे तर मला माहितच नाही, पण पहिलंच का करतात हेच माहित नाही, हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल मोठ्यांच्या कृतीतला मोठा प्रॅक्टिकली अर्थ एक पारमार्थिक जीवनाला, अशा व्यक्तिमत्वाला नंतरच्या 100 वर्षाच्या पूर्वीच्या काळातून येणाऱ्या परमार्थाला काय दिशा असावी. कारण गुरुवर्य मामा हे जोग महाराजांचे शिष्य आहेत. आलं का लक्षात? म्हणून तिथून पुढील परमार्थाला एक वेगळ्या प्रकारची दिशा आहे. आणि तसं पाहिलं तर हा संप्रदाय नाथ परंपरेच्या संप्रदायाचं उगमस्थान आहे. वारकरी संप्रदायाला नाथ परंपरेचीच खऱ्या अर्थाने परंपरा आहे. कारण आदिनाथापासून भगवान शिवजी या वारकरी संप्रदायातले पहिले वारकरी आहेत. आदिनाथ गुरु सकळ सदा, आदिनाथ गुरु सकळ सदा, आदिनाथ गुरु सकळ सदा, आदिनाथ गुरु सकळ गोरक्षा
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र तयाचा कोणाचा? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. सकळ शब्दांचा अर्थ म्हणजे पूर्व काळाची सुरुवात भगवान शिवजी आहेत. मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य पाठ आहे सर्वांना. मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गेहिनी प्रती, गहेनी प्रसादे निवृत्ती दातार. ही संप्रदायाची परंपरा आदिनाथ आणि सर्व नाथांपासून मचिंद्रनाथ गोरक्षनाथ आदी करून ही नाथ संप्रदायाची परंपरा. मचिंद्राने बोध केला, गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. मग गहिनी नाथांनी हा संप्रदायाचा मंत्र, ही संप्रदायाची परंपरा मात्र निवृत्तीनाथांना दिली, निवृत्ती दातार. पण पुढे या संप्रदायाचा प्रारंभ भगवान शिवजी आहे आणि पाया मात्र ज्ञानदेव सार सोजविले. ज्ञानोबार आहे, इथपर्यंतचा पाया आहे. म्हणून तर म्हटलं गेलंय वारकरी संप्रदाय खऱ्या या सर्व दृष्टिकोनातला एक अद्वैत आणि खऱ्या अर्थाने द्वैत दोन्हीचा साम्य विचारातला परमार्थ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून असं म्हटलं गेलंय की वारकरी संप्रदायामधले पहिले वारकरी, पंढरपूरची वारी करणारे वारकरी म्हणजे भगवान शिवजी आहेत. विठ्ठला विठ्ठला पण हे नंतर झालं. शिव आणि वैष्णव यांचा भेद आपल्या अल्पज्ञानाने, पण तसा भेद नाही. कुठल्याच हराचा आणि हरीचा भेद नाही. हरिहर नाही भेद काही नका करू वाद, काही नका करू वाद, काही नका करू वाद. हरिहर नाही भेद काही नका करू वाद, काही नका करू वाद, काही नका करू वाद. नका करू म्हणावं लागलं हे 750 आणि 400 वर्षापूर्वी. तरी सुद्धा वाद होतो म्हणजे आपलं कुठंतरी अज्ञान हे त्याचं उत्तर आहे. काही नका करू वाद. हराचा आणि हरीचा भेदच नाही. हरी हरा नाही भेद, कुठल्या प्रकारचा भेद नाही. संप्रदायिक परंपरेचं उद्दिष्ट, ध्येयवादाची उंच भूमिका ही परमात्म्यापर्यंत पोहोचवण्यातली सर्व संप्रदायाची आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा विचार हा तेवढ्या व्यापकत्वाने ही नाथ संप्रदायाचीच परंपरा आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार. पण आता ऐका, म्हणून ही नाथ परंपरा, या नाथ परंपरेच्या एक पवित्रतेने चालत आलेली ही परंपरा ज्ञानोबारायांप्रती आहे. आणि मग मात्र ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानेश्वर माऊली या संप्रदायाला आपल्याला मिळाले. मी सांगत असतो मग माऊली आणि नाथ महाराज हे नाथ परंपरेचीच परंपरा. वारकरी संप्रदायाचं मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ इथून या. हे मुख्य महाविष्णू आणि तेही परंपरा इथेच आहे. पण ते काहींनी त्याच्यात एक वेगळा शब्द टाकला, मुख्य महाविष्णू आनंद संप्रदायाचे फळ. चुकीचं येते. विठ्ठल या सर्व गोष्टींची परमोच्च उदात्त हेतू भावना संप्रदायाच्या अंतरंग वृत्तीतून ती एवढी पातिव्रत्याने आहे. म्हणून ज्ञानोबारायांची परंपरा ही मात्र त्या पाया भूमिकेतून आली. मग सांगू तुम्हाला, तिथून पुढे ज्ञानोबारायांनी हा संप्रदाय वेगळ्या विचारांनी तो इतका व्यापक केला, सर्व समवेशक केला. अगोदरही होताच, पण सांगू तुम्हाला, या सगळ्या विश्वाला तुम्हाला सांगू, आपल्याला आई मिळाली, आपल्याला 2 आया मिळाल्या. जे पारमार्थिक आहेत त्यांना, आलं का लक्षात? जे पारमार्थिक आहेत त्यांना पहिली आई आहे की त्या आईमुळे या सगळ्या विश्वाचं दर्शन झालं. तिने 9 महिने 9 दिवस या गर्भशयामध्ये
9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताचे कर्मचाड तुझी मान अडकली. ती मदलसा वर्णन करते की अशा सर्व 9 महिने 9 दिवस ज्या गर्भाला आपल्याला त्या आईने मातृत्व वात्सल्य रूपाने त्या गर्भामध्ये वाढवलं आणि संपूर्ण विश्वाचं दर्शन घडवलं. या जगाला जिने दाखवलं तिला जन्मदात्री आई म्हणतात. ती आपली जन्म देणारी आई ही आई आहे. फॅन लावलं तर बरं होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण सर्व एक उंचीने श्रवण करणारी ज्ञानी मंडळी, पुरुष मंडळी, माता भगिनी, सर्व आपण भाविक मंडळी एक चांगल्या उंचीने श्रवण करणारे आहात. आपल्याला समय आणि विचार आपल्याला तो कळतोय. आणि दुसरी आई आपल्याला मिळाली ती आई म्हणजे ज्ञानोबा माऊली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनधनी एका जनधनी न पाहया कुळाचा विचार. न पाहया कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई ती आई म्हणजे ज्ञानोबा माऊली. आपल्याला आई मिळाली सर्व संप्रदायिकांना, पंढरीनाथाच्या सर्व भक्तांना, या वारकरी संप्रदायाला, या समग्र विश्वाला. म्हणून विश्व माऊली ज्ञानोबा आहे. आलं का लक्षात? विश्व माऊली का? संपूर्ण विश्वाची माऊली ती आई म्हणजे ज्ञानोबा आहे. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानोबारायांचं अंतकरण शुद्ध वात्सल्यपूर्ण आहे. आणि सांगून जातो तुम्हाला, ज्ञानोबाराई आई का आहेत? कारण आई ती असते. अहो सगळं जग, सगळं विश्व गुणावर प्रेम करल हो महाराज. वाजवण्यावर, कलेवर, गायनावर, अभ्यासावर, विद्वत्तेवर हे जग प्रेम करेल. पण काही नसताना सुद्धा गुणावर सर्व प्रेम करतील, पण अवगुण आणि दोषावर सुद्धा प्रेम करते. तिला आई म्हणतात. आलं का लक्षात? तिला आई म्हणतात. सगळे दोष जरी असले, सगळे दोष दिसायला काही असू द्या, असायला काही असू द्या, पण ते माझे, माझ्याप्रमाणे जी प्रेम करते ना दादांनो, तिला आई म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. माझेपणाने, सख्यत्वाने, वात्सल्यपूर्ण भावनेने या विश्वाला आई मिळाली ज्ञानोबा माऊली. म्हणून ऐका, दोष जरी असेल ना, पण अखंड प्रेमाचा झरा तिला आई म्हणतात. त्या बिरबलाचं उदाहरण आपल्याला माहिती असेल. बादशाने बिरबलाला सांगितलं, बिरबल, जगातलं सर्वात सुंदर मुलगा मला आणून दे. पण म्हटले तू नंतर. पण त्याच्यातला दुसराच उठला, म्हटला त्यांना नाही, हे काम आपल्याला द्या. म्हटलं मी सुंदर मुलगा जगातला म्हणण्यापेक्षा कशाला आपल्या आपल्या नगरातलाच घेऊन ये. म्हटले सुंदर मुलगा. तो गेला, उठला, स्नान संध्या आटोपली, गेला आपल्या नगरात फिरला. सकाळी 8 पासून संध्याकाळी 8 पर्यंत 12 तास खूप फिरला. त्याला सुंदर मुलगाच दिसला नाही. म्हटलं कोण कसं, कोण कसं, कोण कसं.
म्हटले मला असं फार जसं वाटलं तसा सुंदर मुलगा मिळाला नाही. दरबारात हजर झाला. म्हटले सर्वात सुंदर विशेषणाने सांगितलं. दरबारात तो सद्ग्रस्त हजर झाला आणि बादशाला सांगितलं महाराज मला काही सुंदर मुलगा मिळाला नाही. म्हटले मग आता बादशाला सांगितलं तू जा. आपला बिरबलाला सांगितलं तू जा. बिरबल गेला. दादा बिरबल फार लांब गेला नाही, थोडासा महालाच्या बाजूला एका झोपडपट्टीत गेला आणि तिथून पोरग उचलून आणलं, बादशाच्या समोर हजर केलं. आता ते पोरग असं होतं अतिशय वेगळ्या प्रकारचं, पोट वाढलेलं, पाय बारीक, ढेबरा ढाबरा, शेंबूड आलेला, लाळ आलेली, काळं कुळ, अंगात कपडे नाही. आता हे वर्णन पाहून किती सुंदर वाटलं तुम्हाला. असा मुलगा बादशाच्या दरबारामध्ये बिरबलाने हजर केला आणि बुद्ध्यंक असणाऱ्या बिरबलाने बादशाच्या समोर हे बाळ हजर केलं आणि बिरबलाने बादशाला सांगितलं, म्हटले महाराज हे सुंदर मुलगा घ्या, हे सुंदर पोरग आहे. सुंदर? अरे जर हे सुंदर तर सुंदर काय, हे जर सुंदर तर मग खरं सुंदर काय. बादशाह म्हटलं काय वेडा आहेस, अरे याला काही सुंदर म्हणतात. म्हटले का नाही, तुमच्या चर्मचक्षुने बाह्य ज्ञानाने ह्या मुलाकडे तुम्ही पाहाल तर तुमची दृष्टी व्यावहारिकतेने जर पाहिलं तर ती सुंदर नाहीये, पण अशाही विचित्रपणाला बाह्य लक्षणाने पाहून सुद्धा चांगलं वाटेल. त्याची आई बिरबलाने बोलवलं. म्हटले इकडे या आई. त्या बाळाची आई धावत पळत आली. तिने पटकन आपल्या मुलाला घेतलं, खांद्यावर टाकलं, पटापटा त्याची पप्पी घेतली, कवटाळलं त्याला. बिरबलाने बादशाला उत्तर दिलं, तुम्हाला हे सुंदर नसेल पण त्याच्या आईला हे मुलगा सुंदर आहे. त्याच्या आईला सुंदर आहे कारण तिच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य पूर्ण भाव आहे. जगाच्या लौकिक दृष्ट्या आपल्याला विचित्र वाटेल पण तिने जन्म दिलाय, तो कसाही जरी असला किंवा कसाही जरी असला पण तिला बाळच आहे. हे मात्र आईचं दोषावरचं प्रेम आहे. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भाविला प्रीती, करीला भाविला प्रीती, ऐ कळवळ्याची जाती, ऐ कळवळ्याची जाती. करीला ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविण प्रीती. लाभाशिवाय प्रेम, पण त्या बाळाच्या अंतःकरणामध्ये कळवळले वात्सल्यपूर्ण भावनेने जी गुणावर प्रेम करेल यात नवल नाही हो. पण दोष विचित्रता काही जरी असेल ती प्रेम करते ना, जगताच्या पाठीवर तिला आई म्हणतात हो. मग ज्ञानोबा राय का आई आहे हे मी का सांगतोय, कारण संप्रदायाच्या उंचीचा नंतरचा अधिकार सांभाळला नाथ परंपरेमध्ये तो आमच्या ज्ञानोबा माऊलींनी. कारण सकळासे येथे आहे अधिकार, सर्व समवेशक सर्वांना स्वीकारलं, म्हणून या परंपरेतलं कार्य सर्वांना घेऊन सामावण्याची उंची ज्या आईत आहे ती आई म्हणजे ज्ञानोबा राय. विठ्ठल आणि म्हणून अजून सांगू, माऊली आई का आहेत, का माऊली आई आहेत. अहो आई तीच उदाहरण सांगितलं ना, दोषावर प्रेम करते तिचं नाव आई, गुणावर तर जग प्रेम करेल, तो जगाचा स्वभाव.
पण दोष असेल तरी सुद्धा प्रेम करते, तिचं नाव आई आहे. आता शेवटचा त्याचा भाव असा आहे, ज्ञानोबराय ऐका आहेत, ऐका. सर्वांनी पसायदानामध्ये या आणि 4थ्या 5व्या क्रमांकाची ओळ वाचा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. पाठ आहे सर्वांचे. आता या ओळीमधले, या ओवीतले खळ शब्दाला अंडरलाईन करा. जे खळांची व्यंकटी सांडो. आणि खळ म्हणजे दुष्ट, खळ म्हणजे वाईट, खळ म्हणजे विकृती. जे वाईट आहे, दुष्ट आहे, विचित्र आहेत, आशांचा नायनाट हो असं नाही म्हटले माऊली. आलं का लक्षात? हे वाईट आहे, हे दुष्ट आहेत, हे क्रूर आहे, अशांचा सत्यानाश हो आपल्या भाषेत असं नाही, त्यांचा नायनाट हो असं नाही. मग माऊलींनी काय म्हणावं? जे दुष्ट आहेत, जे वाईट आहेत, त्यांचा वाईटपणा नष्ट हो, ते राहोच, पण ती प्रवृत्ती नष्ट हो. तया सत्कर्मी रती वाढो, त्यांना सत्कर्म करण्याची वृत्ती निर्माण हो. चांगलं काम करता येत नसेल ना, पण चांगल्या कामाला प्रतिबंध निर्माण करण्याची बुद्धी त्यांच्या ठिकाणी नको, वाईट विचार त्यांच्या ठिकाणी नको. ते वाईट विचार असेल तर ते नष्ट हो आणि सत्कर्म करण्याची वृत्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये हो. वाईटालाही चांगलं जी म्हणते ती आमुची आई म्हणजे ज्ञानोबा माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, आळंदीला आमच्या सारखे दगडच गेले हो, पण अशाही दगडांवर करील ते काय नोहे महाराज, परे पाहे बीज शुद्धंगी. प्रामाणिकपणाने सांगावं या गादीवरून, काहीही केलं नाही हो, काही केलं नाही, पण माऊलींच्या चरणावरची निष्ठा सोडली नाही. हा ज्ञानोबरायांच्या कृपेचा प्रसाद आहे. आलं का लक्षात? ज्ञानोबरायांच्या कृपेचा प्रभाव आहे. फक्त निष्ठेने आमची माऊली आमचं सर्वस्व आहे. परमार्थातली सक्रियता सज्जनो. परमार्थ, परमार्थ काय? प्रॅक्टिकली कृतीचा इतिहास आपल्या जीवनामध्ये तो रचावा, शुद्ध अंतःकरणातल्या विचारांना वंदन करावं. याचं नाव परमार्थ आणि ही शिकवण जिथून मिळाली ते आमचे माऊली ज्ञानोबा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव फार मोठं आहे सज्जन, फार मोठं आहे. मला सांगायला आनंद वाटेल, या गोराई, या बोरीवली नगरामधला हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताह परमार्थ, वारी, व्रत, वैकल्य, परंपरा, अध्यात्म, या सगळ्या गोष्टीचा एक प्रॅक्टिकली विचार तो आपल्या जीवनामधला कधीतरी सर्च केला तर त्याच्यातून आपल्याला उत्तर मिळेल. फक्त सर्च करत असताना तुमचं अंतःकरण ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, संत नरहरी महाराज, सेना महाराज, सावता महाराज, चोखोबाराय, श्री संत भगवान बाबा आदी करून सर्व संतांसारखं मन लोण्यासारखं असेल तर परमार्थ कळतो. याचं नाव अध्यात्म आहे. आलं का लक्षात? याचं नाव अध्यात्म आहे. माणसाची वृत्ती परमार्थिक प्रलोभनाला, आपल्या जीवनाला आनंद प्रतिपादन करण्यासाठी मन, विचारधारा ही माणसाची लोण्याप्रमाणे जर पवित्र असेल तर येणाऱ्या काळातला परमार्थ आपल्याला आनंदच देतो. ही अध्यात्माची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल परमार्थ म्हणजे टाइमपास म्हणून पाहता येणार नाही. परमार्थाकडे प्रतिष्ठा म्हणून, अर्थार्जन म्हणून, केवळ लौकिकतेच्या भावनेने जर पाहाल तर लौकिकतेचा आनंद मात्र त्या मृगजळासारखा संपणार आहे. शाश्वत गोष्टीला मिळालेला परिणाम म्हणून परमार्थिक साधनेतून आपल्या जीवनाला सिद्ध होण्यासाठी त्याला नामस्मरणाची जोड असावी लागते. आता इकडे या, त्याला नामस्मरणाची जोड असावी लागते. प्रॅक्टिकली जीवन समृद्ध व्हावं सज्जन असं वाटत असेल ना, अनेक युग परत्वे साधना वेगवेगळ्या सांगितल्या. शास्त्र आणि संत परंपरेचा एक भाव आणि विचारधारा आपण जाणून घेणारे भगवत भक्त आपण आहात. सत्य, कृत, त्रेत, द्वापार युगामध्ये
एक वेगवेगळ्या प्रकारची साधना सांगितली. श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन व्यापकत्वाने ते आलेलं आहे. प्रत्येक युगामधली साधना वेगवेगळी आहे. योग, ध्यान, जप, तप, अनुष्ठान, अनेक प्रकारची योग साधना सत्यकृत त्रेत द्वापार युगामध्ये सांगितली. पण सांगू तुम्हाला, पण काल परत्वे सर्व गोष्टी बदलत चालल्या. व्यावहारिक दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून बदल होत चालला. सत्यकृत त्रेत द्वापार युगामधली आयुष्य मर्यादा कल्पाकल्पाचं आयुष्य होतं. हजारो वर्षाचं आयुष्य होतं. नंतरच्या द्वापार युगामध्ये काही 1000 वर्षाचं आयुष्य, नंतर 1000 वर्षाचं आयुष्य. त्याच्यातले 0 कमी होत गेलं. 0 कमी होत गेला. आलं, निर्माण झालं ते कलियुग. आणि या कलियुगामध्ये उत्तरार्धामध्ये माणसाचाही त्याच्या आयुष्यातला 1 वरचा 0 गेला, राहिले 100. ते आमचे ढोक महाराज सांगायचे विनोदाने सांगतात, पांडुरंगाला विनंती आहे 100 वरचा 0 पांडुरंगा काढू नका, कारण 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात. आलं का लक्षात? म्हणजे जर त्या 100 वरचाही 0 गेला तर राहील फक्त शिल्लक 10च. म्हणून सावधान. अल्प आयुष्य आपल्या जीवनामध्ये ठरलेलं आहे. त्या आयुष्यामध्ये काय करावं, तर एक प्रॅक्टिकली अध्यात्माचा मुद्दा सिद्ध केला संत विचारातून आणि शास्त्रातून. या कलियुगामध्ये जप, तप, अनुष्ठान, योग करण्याकरता कोणालाही वेळ नाही हो, कोणाला एवढं शक्य होणार नाही. म्हणून श्रीमद भागवतातून या कार्याची अगोदरच उत्पत्ती झाली. मोठा इतिहास सांगण्याकरता माझ्याकडे समय नाही. राजा परीक्षितीला कलीची भेट झाली, भागवतातलं वर्णन आहे. राजा परीक्षितीला कलीची भेट झाली. पांडव निजधामाला जात असताना त्या पांडवांनी राजा परीक्षितीला, आणि जो धर्मनीतीचा उपदेश भीष्मांनी पांडवांना केला होता, तोच उपदेश पांडवांनी आपल्या नातवाला म्हणजे राजा परीक्षितीला केला. राजन, आपल्या समोर आपण क्षत्रिय आहोत, शूर आहोत. एक वैरी जरी आपल्या समोर आला ना राजा, शरण जर वैरी आला तर वैर्यालाही आपण क्षमा करावी, वैर्यावरही कृपा करावी. मात्र त्या कृपेचं आत्मतत्व चिंतन करून त्याला मदत करणं गरजेचं आहे. फार मोठी कथा सांगत नाही, संक्षिप्त श्रीमद भागवताचा अत्यंत गोड मुद्दा सांगून पुढे जाईल. राजा परीक्षितीला भेट कलीची झाली. आणि कलीची भेट झाल्यानंतर तो कली एका पायावर दिसला. आणि तो कली त्या या सगळ्या त्या धर्म एका पायावर दिसला. त्या धर्माचं नाव तो बैल. आणि गायीच्या रूपातून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. आणि गायीच्या रूपातली मात्र या सर्व पृथ्वीच्या रूपामध्ये ती वात्सल्य भावनेने आलेली ती गाय. राजा परीक्षितीने बैलाची आणि गायीशी दोघांशी संवाद म्हणजे पृथ्वीशी आणि धर्माशी संवाद केला. ही तुमची अवस्था केली कोणी? त्यांनी सांगितलं, विक्राळ विराट कोणीतरी पुरुष आहे, त्यांनी आमची अवहेलना केली, त्याचं नाव कली आहे. आणि तो बाहेर उभा, काळी पट्टी डोक्याला बांधलेली. राजा परीक्षिती त्या कलीच्या जवळ गेला आणि सांगितलं, कली काय तू कशासाठी आलास? चल इथून निघून जा, तुला इथं राहणं अनिवार्य नाही. हाकलून देण्याकरता राजा परीक्षितीने हट्ट केला. पण कलीला माहिती होतं याला शरण गेलं तर आपलं काम होईल. नतमस्तक झाला कली राजा परीक्षितीच्या. आपल्या पूर्वजांनी सांगितलेला उपदेश राजा परीक्षितीला आठवला. अरे हा वाईट आहे, पण शरण आला, आता त्याच्यावर कृपा करणं, त्याला क्षमा करणं हे माझं काम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. शरण आला. आणि मग कली हात जोडून राजा परीक्षितीला म्हणायला लागला, राजा मी वाईट आहे म्हणून तू मला हकलून देतोयस, पण ऐक ना राजा, अरे मी वाईट आहे बरोबर आहे, पण लक्षात ठेव, पण एक गुण माझ्याकडे अत्यंत चांगला आहे. ह्या युगामध्ये जो माझं कीर्तन करेल, जो नामस्मरण करेल ना, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एवढं तर तू जमायची बाजू ठेव ना. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगामध्ये भगवत चिंतनाने कीर्तनाने माणसाचा, भगवत भक्तांचा उद्धार होईल. राजा परीक्षितीला पटलं. ऐका, पटलं राजाला. राजा म्हटला, मग काय करू? काय नाही,
मला राहण्याकरता जागा दे. बस संपला विषय. राहण्याकरता जागा दे म्हटले. राहण्याकरता जागा. पण राजा परीक्षित मोठा हुशार होता. अनेक प्रकारच्या जागा दिला. मद्यपान, म्हणजे पशुहत्या, परश्रीगमन, अनेक प्रकारच्या वाईट कृतीमध्ये कली तुझा वास राहील. जा याच्यामध्ये तू राहा, तुझं वास्तव्य राहील. लगेच कली सवारला समोरून. त्या कलीने सांगितलं, राजा अरे मी वाईट आहे म्हणून तुम्हाला अनेक प्रकारच्या जागा दिल्यास. मी तुला सांगितलं एक गुण माझ्याकडे चांगला आहे. मग एखादी जागा चांगली दे ना रे राजा. एखादी जागा चांगली दे. मी वाईट आहे म्हणून वाईटच जागा. आणि मग राजा परीक्षितीला वाटलं खरंय एखादी जागा. आणि म्हणून इथंच मात्र दिसतं तसं नसतं. मला तरी वाटतं ही म्हण तेव्हा निर्माण झाली वाटतं. जग फसत. राजा परीक्षितीच्या शब्दाने, आपला कलीच्या शब्दाने परीक्षितीला बदलला. ठीक आहे, कृपा केली. चांगला गुण, काहीतरी चांगली जागा मिळावी चांगल्या गुणातून. मग सांगितलं कली सुवर्ण अस्ति कांचनम. सोन्यामध्ये जा, कली तुझा वास राहील. सुवर्णामध्ये. सोन्या म्हणजे आपल्या बोरीवलीतलं सोन्या नाही. सुवर्ण म्हणजे धातू. त्या धातूमध्ये तुझा वास राहील, वास्तव्य करशील. जा. ठीक आहे म्हटले. आणि मग तिथून राजा परीक्षितीने असं म्हणता क्षणी कलीच्या डोक्यात असा विचार आल्याच्या नंतर, पण ऐका आता भागवताने पुढे असं चिंतन केलंय, कोणत्या सोन्यामध्ये कली आहे आणि कोणत्या सोन्यात. एक विचार तर असा सांगितला, सुवर्ण अस्ति नारायणम. सोनं इतकं पवित्र सांगितलंय, त्याच्यामध्ये साक्षात देवाचा वास आहे. मग इथं देव राहील का कली राहील? एका म्यानात दोन तलवार कसं शक्य आहे? मग सोन्यामध्ये नेमका कली की नारायण? मग त्याचं उत्तर आहे, वाईट मार्गाने कमवलेल्या धनात हे महाराज राहतील, कली महाराज. आणि शुद्ध चांगल्या कर्माने, चांगल्या कलेने, चांगल्या ज्ञानाने, चांगल्या कष्टाने कमवलेल्या धनात साक्षात माझा रमाकांत परमात्मा राहील. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच खरी. अशा पवित्र मार्गाने कमवलेल्या धनात साक्षात परब्रह्म राहील. पण ऐका ना, जो वाईट मार्गाने आपला जीवनातला व्यवहार करतो ना, दुसऱ्याला दुःख देऊन पैसा कमवतो ना, मी विनोदाने सांगत असतो, सुखी जीवनाचा तोच मंत्र आहे रे दादांनो. घरी गेल्यानंतर पडल्या झोप येणं, समजावं आपलं सगळं व्यवस्थित चाललंय, आपल्या जीवनाचं व्यवस्थित चाललंय, सरळ विचार आहे. म्हणून मी सांगत असतो विनोदाने, म्हणून काहींना झोप येण्याकरता गोळ्या खाव्या लागतात. मी बोलत असतो, काही गोळ्यांना गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही, हे गोळ्यांचं विशेष आहे. आलं का लक्षात? म्हणून इतक्या विशेषत्वाने आपल्या जीवनाचा परिणाम काय व्हावा. आणि असं म्हटल्यानंतर कलीच्या वास्तव्याने जर वाईट प्रवृत्तीचा विचार सांगितला, आणि त्याच ठिकाणी वाईट सोन्यामध्ये कमवलेल्या सोन्यात साक्षात जर कली असेल ना, आता राजा परीक्षितीच्या डोक्यातच तसा मुकुट होता. कथा सर्वांना माहिती आहे. जरासंधाचा भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या धनाचा मुकुट डोक्यावर परिधान केलेल्या राजा परीक्षितीने बस तिथं मात्र कलीने प्रवेश केला. आणि मात्र तिथून पुढे मात्र राजा परीक्षितीच्या विकार वृत्तीने मात्र भ्रष्ट विचारातून, त्या भावनेतून साधूची निंदा झाली. आणि त्या निंदेतून मात्र उशापातून राजा कलीला शुकदेवांच्या माध्यमातून 7 दिवस भागवत श्रवणाला मिळाले. हा कलियुगाचा प्रभाव आहे. पण अशा कलियुगामध्ये मात्र आपल्या जीवनाच्या मन समाधानासाठी कोणती साधना असावी याचा विचार श्री तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सदनाम घोष करू हरि कथा, 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 सदनाम
सदनाम घोष करू हरि कथा सदनाम घोष करू हरि कथा सदनाम घोष करू हरि कथा केने सदा चित्ता समाधान केने सदा चित्ता समाधान केने सदा चित्ता समाधान केने सदा चित्ता समाधान सर्व सुख झालो सर्व अलंकार 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 तेने सदा एकता समाधान तेने सदा एकता समाधान तेने सदा एकता समाधान तेने सदा एकता समाधान सर्व सुख झालो सर्व अलंकार 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 सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवत चिंतनाच्या नाम साधनेचा महिमा किती विलक्षण आहे, पण या नाम साधनेचा महिमा कोणत्या युगात, जो राजा परीक्षितीला मात्र कलियुगाच्या प्रवाहाने या प्रॅक्टिकली सर्व कृतीचा विचार राजा परीक्षितीला अनुभवायला मिळाला। आणि याच कलियुगामध्ये शुकदेवजींनी राजा परीक्षितीला 7 दिवस श्रीमद भागवत मात्र नामस्मरणाने भगवत चिंतनानेच सांगितलं ना हो। त्या भागवतामध्ये ही नाममहिमा होता, कारण शुकदेवजी व्यास गादीवर बसायचे ना, राधा नावाचा उच्चार करायचे, राधा 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 नाम रटत जाये राधा राधा राधा। कारण शुकदेवजी राधा म्हणायचे, इतकं राधेला प्रिय समर्पित झालेलं शुकदेवांचं जीवन, तर त्या राधेच्या नामस्मरणाने शुकदेवांच्या डोळ्याला धारा लागत होत्या, एवढं प्रेम राधिकेवर होतं। ही नामस्मरणाची ताकद आहे। विठ्ठल म्हणून सोप्यातलं सोप आणि साधन आहे ते म्हणजे आपल्या या कलियुगामध्ये, आणि त्या कलियुगामध्ये नामस्मरणाचा महिमा फार विशेषत्वानी आहे, फार विशेषत्वानी आहे। आणि एवढ्या विशेषत्वाचा विचार तो आपल्या जीवनामध्ये नाममहिमा, बस सर्वात सोपा साधा परमार्थ कलियुगातला म्हणजे नामस्मरण। विठ्ठल विठ्ठल बस प्रस्तावनेतला एवढा मोठा एक तात्विक चिंतनाचा व्यापक विचार फार झाला। या संपूर्ण प्रसंगातून 4ही चरणांचा संबंध नामस्मरणाला स्पर्श होतो। ही ताकद संतांच्या विचारांची आहे। तेने सदा चित्ता समाधान, कशाने? सदा नाम घोष। सदा शब्दाचा अर्थ आहे सदा, कदा कदा नाही, सदा। आलं का लक्षात? नाहीतर आपला परमार्थ ह्या सप्त्याची त्या सप्त्याला, नंतरचा परमार्थ काला झाला की मग मात्र पुढच्याच वर्षी टाळ विना, आणि मग त्या बैठकान, मग त्या पखवाजाच्या सर्व घोड्या कुठं, याची शोधाशोध एका वर्षानंतर नाही हो। म्हणून अखंड हरिनाम सप्ताह एका वर्षाकरता चार्ज होणारी 7 दिवसाची एक बॅटरी आहे। आलं का लक्षात? 7 दिवसाच्या भगवत चिंतनाने मन नावाच्या प्रवृत्तीची बॅटरी एवढी चार्जिंग व्हावी की ती पुढच्या वर्षाच्या 1 जानेवारीच्या ह्या तिथीपर्यंत ती पुरावी, याच्यासाठी सप्ताह आहे। विठ्ठल 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 नाम महिमाचा परिणाम एवढा व्यापक आहे, एवढ्या ताकदीचे नाम महिमाची खरी वृत्ती अंतःकरणामध्ये ती जीवनामध्ये असायला पाहिजे। कारण परत जन्माला यायचंय, परत जायचंय। या जन्माला येणं आणि जाणं
याला नामस्मरणाच्याच विचारांसाठी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम य संसारे खलु विस्तारे कृपया पाय पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु विस्तारे कृपया पाय पाय मुरारे भज गोविंदम। आणि ह्या गोविंद भगवंताचं नामस्मरण म्हणजे चित्ताला समाधानाची प्रेरक एक एनर्जी म्हणजे नामस्मरणाची ताकद आहे। विठ्ठला विठ्ठला आता थोडं प्रॅक्टिकली विचाराकडे येऊया। ऐका, नामस्मरणामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या भगवंताच्या नामाने फार मोठी ताकद आहे। त्याने चित्ताला समाधान मिळतं, तेने सदा चित्ता समाधान। पण आता तुम्ही सर्व सुज्ञ जाणकार श्रोतू वर्ग आहात, चित्ताला समाधान प्राप्त होण्याकरता पण आपल्या आयुष्याच्या कालगणनेमध्ये विचार विवंचना आणि मार्गक्रमण करत असताना मृत्यूच्या क्षणापर्यंत आपल्या जीवनाची मार्गक्रमण होत असताना भगवत चिंतनाचा प्रभाव संत विचार हे अंतःकरणाला स्पर्श व्हावेत आणि त्या स्पर्शातून भगवत चिंतन नामस्मरणातून खरी जगण्याची प्रेरणा मिळावी। पण पुढे ऐका, पण त्या प्रेरणेतून संपूर्ण मिळालेले जे आयुष्य आहे ना, त्या आयुष्याच्या साधनेतून मात्र प्रॅक्टिकली जीवन सुद्धा आपल्या जीवनामध्ये जगलं पाहिजे। प्रॅक्टिकली जीवन काय? प्रॅक्टिकली जीवनाचा तोच मार्ग आहे, एक मंत्र असा आहे आपल्या जीवनातला जगण्यातला सोपा, माणसाने माणसासोबत माणसासारखं जगणं याचं नाव परमार्थ आहे। या प्रॅक्टिकली विचारांपर्यंत केवळ संतांची विचारधारा, वास्तविक भूमिकेतला विचार, दैनंदिन आयुष्याच्या क्षणाक्षणाला जगण्यातून जिथं प्रेरित होतो त्याचं नाव अध्यात्म आहे। विठ्ठला विठ्ठला संतांनी काय केलंय? एक प्रॅक्टिकली विचारातला गुणतंत्र विचार जनसामान्याच्या मनामध्ये, अहो परमार्थ नेमकं काय मी सांगत असतो व्याख्या। ज्याला जीवन कळालं त्याला देव कळाला, ज्याला जीवन कळालं त्याला अध्यात्म कळालं। कथा पुराण नामस्मरण कीर्तन साधना वारी व्रत वैकल्य ही तर धार्मिकतेतली अध्यात्मातली प्रॅक्टिकली साधना आहे। पण त्या साधनेनंतर संत विचारांचा प्रभाव मनाला स्पर्श झाला ना, मग आता मरेपर्यंत दैनंदिन संसाराच्या विचारामध्ये प्रॅक्टिकली जगण्याचं काम मात्र ते आपलं आहे आणि ती संतांचीच प्रेरणा आहे। आलं का लक्षात? ती संतांची प्रेरणा आहे, कारण जीवनामध्ये भगवत चिंतनाच्या साधनेला फार विशेष महत्व आहे, फार विशेष महत्व आहे। आणि संतांनी स्वतःच्या प्रॅक्टिकली विचारातूनच आपल्याला ते सिद्ध करून दाखवलंय। दोन सोपे आणि साधी उदाहरणं तुमच्या माहितीतले सांगतो आपल्याला। पैठणच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी गाढवात देव शोधला हो। पैठणच्या एकनाथ महाराजांनी गाढवात देव शोधला, हे प्रॅक्टिकली जगण्यातला एक विचार आहे आणि त्याच विचाराची प्रेरणा जिथून मिळते ना त्याचं नाव सप्ताह आहे। विठ्ठला विठ्ठला दैनंदिन नोकरी, दैनंदिन बिझनेस, काम धंदा, संसार, परिवार या सगळ्या तंत्रयुगामध्ये जीवन जगत असताना आपण नेमकं सप्ताहातून स्वीकारतो काय? आषाढी वारीला पंढरपूरला गेल्यानंतर त्याच्यातून स्वीकारतो काय? कीर्तनाच्या यज्ञ मंडपामध्ये 2 तासाच्या कीर्तनातून स्वीकारतो काय? आणि जे स्वीकारतो त्याचा प्रॅक्टिकली मनावर परिणाम होतो की काय? आणि झाला असेल तर सेवेमध्ये जमा धरा। त्याचं उत्तर आहे की आपली सेवा त्याच्यामध्ये ती स्वीकृत झाली, त्या मास्टरवर रिसीव झाली आणि आपल्या जीवनाची सेवा रिसीव होण्याकरता प्रॅक्टिकली आपले जीवन जगण्याचा मार्ग आपल्यातून तो मिळावा, याचं नाव आपल्या जीवनातला परमार्थ आहे। विठ्ठला विठ्ठला एकनाथ महाराजांनी
गाढवातून, गाढवाच्या रूपातून देवाचं दर्शन घेतलं. छोटासा प्रसंग फार गोड आहे. काशीच्या गंगेतून, कारण संतांची विचारधारा आपल्या समोर ठेवावी. मग अशी तयारी करताना मला वाटतं दाराडे साहेब आणि आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेलाच मात्र असा साधा सोपा विचार आला की आपल्या मानवी जीवनाचं खरं कार्य जगत असताना प्रॅक्टिकली विचार आपल्याला जगण्यातून तो मिळावा ना, याचं नाव परमार्थ आहे. काशीच्या गंगेचं पाणी एक मनात धारणा नाथांच्या मनात अशी निर्माण झाली की साऊथ मध्ये रामेश्वर भगवंताचा जलाभिषेक करावा बाबा, ही भावना नाथ महाराजांच्या मनामध्ये. कुठं काशी, कुठं रामेश्वर. गंगेचं पाणी कावडीमध्ये घेतलं, मजल दर मजल त्या काळचा प्रवास नाथांचा, मुक्काम दर मुक्काम मजल करत करत एकनाथ महाराज माझे निघाले. पूर्ण एवढ्या दिवसाचा प्रवास काशीच्या गंगेचं पाणी घेऊन एकनाथ महाराज निघाले. प्रवास करता 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 करा 5-10 किलोमीटरचं अंतर जवळ राहिलं. रामेश्वराच्या जवळ काशीच्या गंगेचं भागीरथीचं पाणी घेऊन आता जलाभिषेक रामेश्वराला होणार आहे. या भावनेने एवढ्या दिवसाचा प्रवास नाथ महाराज करून चालले. गोड उदाहरणे लक्षपूर्वक ऐका. पण प्रकार असा घडला, रस्त्याच्या कडेला तोंडातून फेस आलेलं गाढव नाथ महाराजांनी ते पाहिलं. अरे तळमळ करतय, तडफड करतय गाढव, रस्त्याच्या कडेला तोंडातून फेस आलेला पडलंय. ते इकडचा तिकडचा विचार न करता पाहिलं आणि प्राणी मात्र्यावर दया करणं हा तर आपला मानवाचा धर्मच आहे ना. गंगेच्या पाण्याची कावड बाजूला ठेवली, नाथ महाराज गाढवाच्या जवळ गेले, ती मान उचलली, मांडीवर ठेवली आणि त्याचा आपल्या उपरण्याने त्याचा तोंडाचा फेस पुसला. लक्षात आलं या गाढवाला काय पाहिजे, याला काय पाहिजे. अरे हे पाण्या वाचून व्याकुळ करतय रे, पाणी हवंय. घनदाट जंगल, इकडं तिकडं पाण्याचा स्रोत कुठेही काही दिसत नव्हता. काय करावं, कसं पाणी पाजावं. लक्षात आलं नाथ महाराजांच्या, अरे पाणीच आपल्या जवळ आहे, पाणीच आपल्या जवळ आहे. पण आता मला सांगा, गाढवाला पाणी पाजावं तर तिकडची पूजा राहते रामेश्वराची, आणि पूजेला सरळ निघून जावं तर गाढव मरत. करावं काय करावं. नाथ महाराज होते महाराज. ते नाथ महाराज संत आहे, शांत आहे आणि श्रीमंत आहे. श्रीमंत तर बाह्य ज्ञानाने आहेच हो, पण प्रभू परमात्म्याच्या विचारांची श्रीमंती ज्यांच्याकडे ते नाथ महाराज आहेत. इकडचा तिकडचा विचार नाथ बाबांनी केला नाही. काशीच्या गंगेचं एवढ्या दूरवरनं आणलेलं गंगेचं भागीरथीचं पाणी त्या कावडीतून घेतलं, तोंड उचकलं आणि ते तोंड उघडता क्षणी त्या गाढवाला पाणी पाजायला सुरुवात केली नाथांनी. आणि पाणी पाजता पाजता डोळे बंद केले. ज्या रामेश्वराकडे निघालेले नाथ महाराज रामेश्वराला वंदन केलं, रामेश्वराचं स्तवन केलं, मनन केलं आणि सांगितलं नाथ बाबांनी रामेश्वराला, हे रामेश्वर भगवान, हे दीनदयाल परमात्मा, हे देवा मी तुझ्यासाठी काशीच्या गंगेचं पाणी घेऊन चाललो रे देवा. पण प्रसंग असा घडला, देवा काय असेल ते मला माहिती नाही, पण या गाढवाला तुला आणलेलं गंगेचं पाणी मी पाजतो रामेश्वर देवा. मला तुला या गाढवात दर्शन द्यावं लागेल. पूर्ण पाणी पाजलं एकनाथ महाराजांनी गाढवाला. महाराज ते गाढव नव्हतंच, त्या गाढवाच्या रूपात रामेश्वर भगवान प्रगट झाले. रामेश्वर भगवंत प्रगट होऊन नाथ महाराजांना दर्शन दिलं. मन आणि वृत्ती नाथ महाराजांची सुखावली आणि गाढवाच्या रूपातल्या रामेश्वराच्या चरणावरती नाथ महाराज नतमस्तक झाले आणि दंडवत प्रणाम केला, नमस्कार केला नाथ महाराजांनी देवाला. आता प्रश्न उरतो आपल्या भक्तीतून. नाथ महाराजांनी गाढवाला सोडून म्हटले, कुठं गाढवाला पाणी पाजता, चला सरळ, आपली पुढे भक्ती शिल्लक आहे. आपल्याला पुढे एवढ्या लांबून आणलेलं गंगेचं पाणी आपल्याला अभिषेक करायचा आहे, कुठं गाढव घेऊन बसता. सरळ गेले असते तर काय झालं असतं, कुठंतरी भक्तीतला अंतर पडला असता महाराज. म्हणून मी सांगत असतो, एकनाथ महाराजांनी गाढवात देवाचं दर्शन घेतलं. आणि तेच पुढचं उदाहरण पांडुरंगाचे लढिवाळ भक्त नामदेव महाराजांचं घ्या. सर्व नामदेव महाराजांचं कुटुंब घरामध्ये जेवण करायला बसलेलं.
तेवढ्यात कुत्र आलं. नामदेव महाराजांचं भोजन चाललं परिवाराचं. त्या टोपल्यातून पोळी उचलली कुत्र्याने, तोंडाने ती पोळी उचलली, ते कुत्र पळायला लागलं. पळायला लागलं. पांडुरंगाचे लढिवाळ भक्त नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, अरे हे टोपल्यातून घरात येऊन कुत्र हे पोळी पळवत, हे कुत्र नाहीये, हे सामान्य कुत्र नाही. शेजारी लोणकडी तुपाची वाटी नामदेव महाराजांनी हातात घेतली. धावले नामदेव महाराज. त्या कुत्र्याच्या श्वानाच्या पाठीमागे धावता धावता नामदेव महाराज म्हणू लागले, थांबा देवा, देवा मी तुम्हाला ओळखलंय. देवा तुम्ही कुत्रा नाही हो देवा, तुम्ही साक्षात पांडुरंग आहात देवा, मी तुम्हाला ओळखलंय. देवा पोळीच खायची तर अशी कशाला खाता हो देवा, जरा तूप लावून खा. नामदेव महाराजांनी कुत्र्यात पांडुरंगाला ओळखलं. एकनाथ महाराजांनी गाढवाच्या रूपातून रामेश्वराला ओळखलं. दुर्दैव प्रॅक्टिकली आपल्या जीवनातून आपल्याला माणसात देव दिसत नाही, हे आपल्या जीवनातलं दुर्दैव आहे. आणि म्हणून माणसाचा देव दिसण्याची वृत्ती आपल्या जीवनाला तिथून मिळते, त्या भगवंताच्या नामस्मरणाच्या ताकदीने. विठ्ठल प्रॅक्टिकली जीवन जगण्याचा समाधानाचा मार्ग कुठेतरी आपल्या भक्तीतून तो सक्रिय झाला पाहिजे. कुठेतरी आपल्या भक्तीतून मात्र त्याचा ओलावा आपल्या भक्ती ज्ञानातून मात्र तो सिद्ध झाला पाहिजे. ही संतांची विचारधारा आहे हो, ही संतांची विचारधारा आहे. आणि म्हणून पहा, या सर्व गोष्टीतून म्हणून चित्ताला समाधान पाहिजे. आता एक तुम्हाला सांगू का, तुम्ही सर्व जाणकार आहात, सुज्ञ आहात. मला सांगा, समाधान वेगळं आहे आणि सुख वेगळं आहे. कारण सुखाचा संबंध शरीराशी आहे आणि समाधानाचा संबंध हा माणसाच्या मनाशी आहे. मला सांगा, सुखाचं रूपांतर दुःखात होणार आहे. आलं का लक्षात? कोणतीही गोष्ट प्रदीर्घ काळ टिकत नाही. या देवाची केवढी कृपा आहे. एखादं दुःख झालं तर ते प्रदीर्घ काळ डोक्यात राहत नाही, त्याला ओसरती कळा लागते. आताच्या क्षणाला झालेलं दुःख सकाळी राहणार नाही, 6 महिन्यांनी राहणार नाही. एका वर्षात असलेलं दुःख विसरण्याची ताकद जी देवानी दिली ना, ती आपल्याला दिलेली आहे. पण ऐका ना दादांनो, समाधानाचं आनंदाचंही तसंच आहे. एखाद्या गोष्टीने आनंद मिळाला तर तो आनंद प्रदीर्घ काळ टिकून राहत नाही. आकर्षण, मानसशास्त्राचं चिंतन असं आहे, आकर्षण असणारी गोष्ट मिळाली का पुढच्या क्षणाला तिचं आकर्षण संपून जातं. या सुखाच्या संबंधाने शरीराचा संबंध आहे. विठ्ठल म्हणून जे संपणार आहे, जे जाणार आहे, त्या सगळ्या गोष्टीचा आकर्षणाबद्दल फार वृत्तीने शक्ती वाया घालवण्यात काय मजा आहे दादा. जे संपणारच नाहीये, जे प्रदीर्घ काळ टिकणार आहे, त्याच्या संबंधाची आसक्ती मनामध्ये ठेवली ना, तर आहे तेव्हाही आनंद आहे आणि गेल्यानंतर सुद्धा उद्धार आहे. अशा गोष्टीचं नाम आहे परमात्म्याचं नाम. अशा गोष्टीची ताकद आहे देवाचं नाम. आणि ते नाम तुम्हाला लौकिकही आनंद देतं आणि परमार्थिक सुद्धा आनंद देतो. ही परमार्थाची ताकद आहे. म्हणून तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला प्रॅक्टिकली वृत्तीतून भगवत चिंतनाने आपल्या जीवनाला तो आनंद मिळतो सज्जनो. आणि म्हणून सुखाचा संबंध शरीराशी आहे. मला तुम्ही सांगा, आता तुमच्याकडनं उत्तर मला अपेक्षित आहे. आपल्या जीवनामध्ये बाबा असलेलं दुःख आहे का नसलेलं दुःख आहे? बोला बोला, घाबरू नका, खेळीमिळी आनंद आहे. असलेलं दुःख आहे का नसलेलं? वा, नसलेलं. बाबांनी गोड उत्तर दिलंय. बरोबर आहे की नाही? नसलेलं दुःख आहे. बरोबर आहे. थोड्यांच्या डोक्यात आलं असेल असलेलं नसलेलं. पण सांगू का तुम्हाला, असलेलं दुःख फार कमी प्रमाणात आहे. तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ना, ते नसलेल्याच गोष्टींचं दुःख आहे. नसलेल्या गोष्टी. अगदी सोपं सांगू का, हे जरा थोडंसं कठीण जात असेल तर, शेजारच्याने फ्लॅट घेतला, माझं पोट दुखण्याचं काय कारण आहे? हा, आता कळालं. आता हे परफेक्ट कळालं. दुसऱ्याच्या सुखामध्ये मला दुःख होणं, याला म्हणतात नसलेलं दुःख. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या नसलेल्या गोष्टीच्या आसक्ती जीवनामध्ये
म्हणून महाराज कोणाकडे काय पाहण्यापेक्षा त्या पांडुरंगाला प्रतिज्ञा करावी. पांडुरंगा, अरे पांडुरंगा, माझ्या शेजारच्याच चांगलं झालं ना देवा, तर माझंही चांगलं होऊ दे आणि त्याचंही चांगलं होऊ दे, अशी सद्बुद्धी येते ती देवाच्या नामातून. आणि याला शाश्वत समाधान म्हणतात. म्हणून असं शाश्वत समाधान चित्ताला समाधान आनंद देतो. म्हणून प्रॅक्टिकली जगण्यातला उदात्त विचार क्षणाक्षणाला मरणांत स्थितीपर्यंत तो आपल्याला मिळत राहावा, ही ताकद नामस्मरणाची आहे. म्हणून अध्यात्म आणि विज्ञान याचा समन्वयातला प्रॅक्टिकली विचार सदोदित परमार्थ करत असताना आपल्या जीवनामध्ये तो यावा, याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्ही पहा, विज्ञान विज्ञानाच्या जागेवर आहे आणि अध्यात्म अध्यात्माच्या जागेवर आहे. अध्यात्माची सिद्धता ही श्रद्धेने होते आणि प्रॅक्टिकली कृतीतून सिद्धता होते, त्याला विज्ञान म्हणतात. विज्ञानाचा धर्म आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध करा, हा विज्ञानाचा नियम आहे. पण सगळं काही प्राप्त होतं ते श्रद्धायुक्त अंतःकरणाने. ही नामस्मरणाची ताकद आहे, हा नामस्मरणाचा महिमा आहे. जे शक्य नसताना सुद्धा शक्य होतं ना, हा संतांच्या महिमेचा आणि परमात्म कृपेचा नामस्मरणाचा महिमा आहे. म्हणून करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. अशा गोष्टीची सामर्थ्य शक्ती ती आपल्या जीवनामध्ये वास्तव्य रूपाने ती आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. म्हणून चित्ताला समाधान मिळण्यासाठी आतापर्यंत सांगितलेल्या प्रॅक्टिकली कृतीचा विचार आहे. म्हणून कुशाल काही काही माणसं संतांच्या चरित्रावर आपल्याला अविश्वास निर्माण होतो, समजावं आपण परमार्थापासून फार दूर आहे. फिरत असताना महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जाण्याचा योग ज्या वेळेला येतो, अनेक काही काही माणसं ज्या वेळेला प्रश्न विचारतात, खरंच माऊलींनी भिंत चालवली का? खरंच श्री तुकोबराय वैकुंठाला गेले का? खरंच? आणि खरंच रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं का? आता माऊली, मी याच्यावर एक सब्जेक्ट सांगत असतो. मी म्हणतो असं, संतांचं हे खरं कळण्यासाठी हे खरं खरांना कळणार नाही, त्याला माणूसच लागेल. आलं का लक्षात? त्याला माणूसच लागेल. ते अंतकरण गाढव वृत्तीने, संस्कृत मध्ये गाढवाला खर म्हणतात, हे तेवढंच खरं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा उदात्त हेतूची संकल्पना भगवत चिंतनाच्या प्रवाहाने आपल्या चित्ताला समाधान देण्याची ताकद संत विचारामध्ये आणि भगवत चिंतनामध्ये. म्हणून मात्र क्षणाक्षणाला आपल्या जीवनामध्ये नामस्मरण अत्यंत महत्वाचं आहे. पण ऐका ना, काय म्हणतील महाराज, सदा सदा क्षणाक्षणाला नामस्मरण करून मंदिरात काम धंदे नोकरी ड्युटी बिझनेस काम सोडून कोणाला वेळ आहे? आम्हाला वेळ नाही हो. एवढं कसं शक्य आहे? महाराजांनी सुवर्ण मध्य सब्जेक्ट सांगितलाय त्याच्यासाठी. नामस्मरण करा पण तुमच्या कामामध्ये कामा काही म्हणा राम राम, हा जाईल भवश्रमा, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काही म्हणा राम राम, जाईल भवश्रमा, सुख होईल दुःखाचे.
याला सुवर्ण मध्य मॅनेजमेंट म्हणतात. अगदी सोपा विचार. असाल ते करा जेथे तेथे, नामाच्या चिंतने प्रगट पसारा. नामस्मरणाच्या चिंतनाने लौकिक जीवनातला प्रगट पसारा सुद्धा तुम्हाला आनंद देतो. तुम्ही ज्या कामात असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, काय असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, फक्त तुमचं काम प्रामाणिक ठेवा, तुमचं कार्य शुद्ध ठेवा आणि पवित्रतेने शुद्ध अंतकरणाने केलेलं काम आणि त्या कामात राम म्हणा, झाला आपल्या जीवनातला परमार्थ. तेने सदा चित्ता समाधान. प्रॅक्टिकली विचार आपल्या जीवनातले सिद्ध झाले पाहिजे. सज्जनो, सांगून जातो एक वाक्य तुम्हाला. प्रसिद्धता जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला प्रसिद्ध व्हावं असं वाटतं ना, पण ही प्रसिद्धता आपल्या जीवनामध्ये माणूस प्रसिद्ध तेव्हा होतो त्याला सुरुवातीला सिद्ध व्हावं लागतं, त्यावेळेला तो प्रसिद्ध होतो. जीवनातल्या खऱ्या सन्मानाने जीवन आनंदमय जगायचं असेल तर त्याला सिद्ध व्हावं लागेल, त्यावेळेला आपल्या जीवनातल्या प्रसिद्धीचा आनंद आपल्या जीवनामध्ये मिळतो. म्हणून तेने सदा चित्ता समाधान. पण ऐका ना, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आमच्या जीवनामध्ये सर्वस्व सुखाला काय कारणीभूत, कोणत्याही क्षणाला आनंदाने निर्भयतेने जगण्याचं कार्य श्री तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्व सुख सर्व सुखाने सर्व अलंकाराने. मात्र सर्वस्व सुख सर्व अलंकार शब्दाचा अर्थ जीवन जगण्यासाठी जे जे मुद्दे आपल्या जीवनाला उपस्थित होतात ते भगवत चिंतनाच्या साधनेने एका प्रकारचे अलंकार होतात आणि त्या अशा अलंकाराचं जगणं आपल्या जीवनामध्ये निर्भयता प्राप्त करते. तेने सदा चित्ता सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. मग अशा नामस्मरणाच्या ताकदीचा परिणाम सर्वस्वपणाने क्षणभंगूर असणाऱ्या ममत्व वृत्तीला विसरण्याची बुद्धी सुद्धा आपल्याला निर्माण होते. त्याचा परिणाम असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विदेही भोगोदशा. अशा स्वतःच्या देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल या तत्व विचारांच्या भावनेने आपल्या जीवनाचा परिणाम नामस्मरणाच्या साधनेने सिद्ध होतो. पण जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात अशाच वृत्तीने आम्ही स्वतःच्या ममत्व वृत्तीला विसरतो म्हणजे एका रूपाने अग्निरूप झालो असा त्याचा भाव सिद्ध होतो. अभंगाचं शेवट. Bye.
कानाला गोड वाटलं पाहिजे, लक्षात ठेव माईक वाले. आनंद निर्भर डुलत
लागो निधी पाप पुण्य पुण्यंगा अशा समर्पणाचा विचार तो आपल्या जीवनामध्ये भगवत चिंतनाने देवाच्या नामस्मरणाने नामस्मरणाच्या ताकदीने सर्वस्वपणाचा आनंद आपल्या जीवनामध्ये मिळतो। स्वतःच्या लौकिक जीवनाला विसरण्याचा भाव भगवत चिंतनाने प्राप्त होतो। अशा विचाराने सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो अशा भाव विचाराने आपलं जीवन जगावं, सर्वस्वपणाने सर्व करावं, पण परमार्थाचं मूळ आपलं काम धंदा काही करत असताना गुणगुणावं, नको ते काही म्हणण्यापेक्षा नाम गुणावं, नामस्मरण करावं, नको ते काही म्हणून ते संपणारच आहे। किती पिक्चर आले तर गाणे काही आजरामर झाले नाही आणि देवाचं नाव मात्र हजारो वर्षापासून काही मिटलंच नाही। ही ताकद आमच्या देवाची आहे, ही ताकद आमच्या संत विचाराची आहे, ही ताकद भगवत नामस्मरणाची आहे। एकदा नामस्मरणावर प्रेम करून पहा, संत विचारावर प्रेम करून पहा। मी सांगत असतो वेळ झालेली आहे, एक 2-3 मिनिटं घेऊन आपलं मी थांबणार आहे। सेवा संपलेली, कीर्तन झालेलं आहे। आपल्या घरातील येणारी पिढी सन्मार्गाने संस्कार संपन्न व्हावी वाटत असेल ना, नामस्मरणावर प्रीती व्हावी तितकंच गरजेचं आहे। पण आपल्या देशाचा स्वाभिमान आपल्या देशाचे संत आहेत आणि आपल्या देशाची श्रीमंती आपल्या संतांचे ग्रंथ आहेत। ग्रंथ गाथा गीता ज्ञानेश्वरी घराघरामध्ये असू द्या। आपलं स्नान झालं की चहाच्या अगोदर 4-2 अभंग ओव्या वाचा, कंटिन्यू 8-10 महिने 5-7 दिवस 4-6 दिवस कंटिन्यू करा। नारदाच्या गादीवरून अनुभवाने सांगतो जीवन बदलल्याशिवाय राहत नाही। ही संत विचाराची ताकद आहे, संत विचाराची ताकद आहे। घराघरामध्ये संत वाङ्मय ठेवा। आपली 4-8 वर्षाची कवळी बालक घरामध्ये वाढतात, त्या मुलांना संस्कार संपन्न केलं पाहिजे। तुमचे इतर धर्मातले मित्र असेल तर त्या मित्रांना विचारा, मुसलमान धर्मातला मित्र असेल तर विचारा तुमच्या घरात कुराण आहेत का म्हणून। तो मित्र सांगेल कुराण, अरे कुराणाशिवाय माझं घरच नाही। अरे ख्रिश्चन धर्मातला मित्र असेल तुमचा तर त्या मित्राला विचारा, अरे तुमच्या घरात बायबल आहेत का। तो म्हणेल बायबल, अरे बायबल शिवाय घरच नाही। कितीतरी आमचे सांप्रदायिक आणि हिंदू लोक सापडतील घरात गाथा गीता ज्ञानेश्वरी नाही। हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे। म्हणून आज प्रबोधनाची प्रॅक्टिकली जीवन जगण्याची गरज आहे। गाथा गीता ज्ञानेश्वरी घरामध्ये ठेवा। नसेल वाचायला वेळ मिळेल, कमीत कमी माथा गाथ्यावर ठेवा आणि कामाला जा, जीवन बदलून जाईल सज्जनो। अशा विचाराने हा परमार्थ नटला पाहिजे, अशा विचाराने हा परमार्थ समृद्ध झाला पाहिजे। येणारा काळ आनंदी गेल्याशिवाय राहणार नाही। सध्याचा काळ प्रदूषणमय, अशाही प्रदूषणामध्ये जर मोकळा श्वास घ्यायचा असेल तर संतांची विचारधारा आणि देवाचं नामस्मरण हेच एक एनर्जी आपल्यासाठी आनंद प्रदान करणारी आहे। म्हणून अशा विचारातून लौकिक जीवनातला ॲटिट्यूड काही कामाचा नाही, त्याला संत विचाराच्या अनुभवाची जोड असावी लागते। रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली, खूप गर्दी होती, 4 कॉलेज कुमार उभे होते, MBA झालेलं। त्यांनी विचार केला अरे गाडीत फार गर्दी, सगळे लोक बसून गेले, गाडीत बसायला जागाच नाही राहिली। त्याच्यातला एक मोठा, त्या चौघांनी विचार केला ट्रेन मध्ये जागा मिळाली नाही, आपल्या शिक्षणाचा अपमान आहे म्हटला, काय करावे। त्याच्यात एक बुद्धिवान होता, त्याने कशी तरी जागा केली, लोटत लोटत ट्रेन मध्ये बसला, उभा राहिला। आता विचार केला अरे मित्र खालीच राहिले, आता काय करावं। त्याने डोकं चालवलं, त्या सगळ्या डब्यात त्या गर्दीमध्ये उठला, जोरजोरात ओरडायला लागला साप 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 साप, अख्खा डबा साप झाला। सगळे लोक खाली उतरले महाराज। आणि मग याने विचार केला आता आपले मित्र बोलवायला हरकत नाही, म्हटला या रे मित्रांनो म्हटले। सर्व डब्यामध्ये गाडीत ट्रेनमध्ये त्यांनी घेतले, 15-20 मिनिटं गप्पा चालल्या, पण बराच वेळ झाला। अरे गाडी अजून पुढे गेली नाही म्हटले। त्या टीसीला विचारलं गाडी जागेवर का उभी, गेली काय नाही। ते स्टेशनने सांगितलं गाडी कधीच गेली, हिच्यात साप निघाला ह्या डब्यात म्हणून हा डबा इथंच सोडला, गाडी कधीच निघून गेली। म्हणून आपल्या ॲटिट्यूड लौकिक जीवनातला विचार कामाचा नाही, संत विचाराचं खरं संस्काराचं ओलय आपल्या जीवनामध्ये असावं लागतं सज्जनो। याला जीवन म्हणतात। झालेली सेवा परमात्मा पांडुरंगा चरणी माऊली श्री तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज श्री संत भगवान बाबांच्या पदकमलस्थानी सेवा समर्पित करूया। श्री गोरक्षनाथ महाराजांच्या पदकमलस्थानी सेवा समर्पित करूया। हा एवढा मोठा भक्ती उत्सव आपल्या या नगरामध्ये बोरीवली काही गोरान गोरई